नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉबवर घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे UCIL कडून इथं अपेंटिसशिप भरती निघाली 2026 साठी युरेनियन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कडून अपेंटिसशिप भरती 2026 ची चांगली पॉझिटिव्ह आपल्या याच्यात बघायला मिळते आहे. आता याच्यामध्ये जे बघायला गेले ट्रेड अपेंटिसशिप्स करता इथं पद भरती आहे. टेक्निशियन अपेंटिसशिप करता पद भरती आहे. पदवीधर अपेंटिसशिपला इथं वॅकन्सी आहे. आता तिघ पदांना मिळून 364 पदांसाठी ही भरती निघालेली आहे. शैक्षणिक पात्रता असणारे अप्लाय करण्यासाठी ITI पासवाले अप्लाय करू शकता, इंजिनिअरिंग डिप्लोमावाले अप्लाय करू शकता, इंजिनिअरिंगवाले अप्लाय करू शकता आणि ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकतात. ओके. कोणत्याही प्रकारची फी नसणारे अप्लाय करण्यासाठी संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या Instagram आणि Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप आणि Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती निघालेली आहे मित्रांनो, युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कडून ही भरती निघालेली आहे. 2026 ची चांगली पॉझिटिव्ह आहे आपल्याला, जी की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइजेस कंपनी आहे. ज्याचं की दिलेले ॲड्रेस वगैरे दिलेले आहे. झारखंडमध्ये याचं हेड ऑफिस आहे. मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस दिलेला आहे. ॲड्रेस नंबर 3 असणार आहे 2026 साठी यामध्ये. ओके. आता याच्यात देण्यात आलेले आहे युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, जसं की त्याला UCIL आपण म्हणतो. इन्व्हाइट केलेले आहे ॲप्लिकेशन्स फॉर ITI, NCVT डिप्लोमावाल्यांसाठी पॉझिटिव्ह, ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप ग्रॅज्युएट कॅन्डिडेटसाठी पॉझिटिव्ह दिलेली आहे अप्रेंटिसशिप ट्रेनिंग ॲक्टनुसार 1961. ओके. अप्रेंटिसशिपसाठी इथं एकूण इथं 364 पदांसाठी इथं वॅकन्सी त्यांनी काढलेली आहे, जी की आपल्याला ऑल इंडियामध्ये आपल्याला बघायला मिळते. ते जसं की त्याला UCIL झारखंड रिजनमध्ये इथं वॅकन्सी देण्यात आलेली आहे. ओके. ऑल इंडियामध्ये याची हेड ऑफिस आहे. पण आता त्यांनी झारखंड UCILला इथं वॅकन्सी काढलेली आहे अप्रेंटिसशिपसाठी. आता ITIसाठी इथं दिलेलं आहे, त्यांचं ITI झालेलं आहे. 1 वर्षाची अप्रेंटिसशिप ट्रेनिंगसाठी पद भरती आहे, जी की दिलेलं सीरियल नंबर, डेस्टिनेशन, ट्रेड, इंडिव्हिज्युअल कोर्स दिलेला आहे, टोटल ऑफ पोस्ट दिलेले आहे म्हणजे वॅकन्सीज आणि युनिट वाईज इथं वॅकन्सी देण्यात आलेली आहे. ओके. आपण बघूया. सगळ्यात पहिले इथं दिलेले आहे फिटरकरिता इथं ITI फिटरवाल्यासाठी 78 पदं आहे. इलेक्ट्रिशियन ITIसाठी इथं 78 पदे आहे. वेल्डर, गॅस वेल्डरसाठी इलेक्ट्रिकलमध्ये इथं 35 पदे आहे. जे की टर्नर मेकॅनिकमध्ये ITIसाठी 9 पदे आहे. एस्टिमेशन मेकॅनिकलमध्ये ITI वाल्यांसाठी 4 पदे आहे. मेकॅनिकल डिझेल MBमध्ये इथं ITI वाल्यांसाठी 7 पदे आहे. कारपेंटरसाठी याच्यामध्ये आपल्याला ITIसाठी 4 पदे आहे. प्लंबरसाठी इथं ITI वाल्यांसाठी 4 पदे आहे. आणि इथं मॅट मेन्ससाठी 10, मॅट्रिक्स एक्झामसाठी 50 पदे आहे. टोटल इथं 269 पदांसाठी ही भरती निघालेली आहे. आता याच्यामध्ये युनिट दिलेले आहे, जे की आपण बघूया. अ, जादूगुडाला इथं युनिट 118 वॅकन्सी आहे. नरवा नरवा पहार युनिटसाठी 56 वॅकन्सी आहे. तुराम मड्डीत तुरमदीहसाठी इथं 95 वॅकन्सी आहे. ओके. त्याच्यानंतर इथं टेक्निशियन अप्रेंटिसशिपसाठी इथं वॅकन्सी देण्यात आलेली आहे. ज्याच्यामध्ये मिनिंगकरिता डिप्लोमा मिनिंगसाठी 25 पदं आहे. सिव्हिलकरिता इथं सिव्हिल डिप्लोमाला 15 पदं आहे. मेकॅनिकल डिप्लोमाला मेकॅनिकलमध्ये 10 पदं आहे. इलेक्ट्रिकल डिप्लोमामध्ये 10 पदे आहे. टोटल 60 पदांसाठी ही भरती आहे. ज जदुगुडाला 26 पदं आहे. अ, नरवा पहारला 14 पदे आहे आणि तुरमडीहला 20 पदे आहे यामध्ये. आता पुढे गेल्यानंतर आता ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप देण्यात आलेली आहे पदं याच्यामध्ये. आता मिनिंगकरिता इथं BE बी-टेकला इथं 5 पदे आहे. त्याच्यानंतर सिव्हिलमध्ये आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे. BE बी-टेक सिव्हिलवाल्यांसाठी 5 पदं, मेकॅनिकल BE बी-टेकवाल्यांसाठी 5 पदं, इलेक्ट्रिकल BE बी-टेकसाठी 5 पदं आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पर्चेससाठी BA, LLB, BBA, MBAसाठी 10 पदे आहे. फायनान्ससाठी BCOMसाठी याच्यात दिलेली आहे. ह्याच्यामध्ये CMA इन्क्लुडिंग पर्पजसाठी 5 पदे आहे. टोटल याच्यात 35 पदं देण्यात आलेली आहे. जागूगुडासाठी 15 पदं आहे. नवार पहारसाठी 7 पदे आहे. तरामदीहसाठी 13 पदे आहे. अशा एकूण 364 पदांसाठी भरती आलेली आहे. आता SC, ST, OBC, NCL या कॅटेगरीमध्ये आपल्याला हँडिकॅप पर्सन वगैरे पॉझिटिव्ह देण्यात आलेली आहे. आता बघायला गेले इलेव्हन्थ इथं क्रायटेरिया देण्यात आलेला आहे. आता क्वालिफिकेशन दिलेले आपल्याला पदांनुसार असणार आहे. आता एज लिमिट दिलेलं आहे 18 ते 25 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. 28 ते 26 वर्षापर्यंत आपलं एज लिमिट असेल, तर आपण याच्यात अप्लाय करू शकतो. SC, ST, OBC, NCL, PWDला गव्हर्नमेंट गाईडलाईननुसार इथं सूट भेटणार आहे. आता प्रिव्ह्यू ट्रेनिंग आपल्याला दिली जाणार आहे, जी की अप्रेंटिसशिपकडून आहे. 1 वर्षासाठी आपल्याला ट्रेनिंग यामध्ये प्रोव्हाईड केली जाते अप्रेंटिसशिपसाठी. ओके.
आता या स्टायपंडसाठी याच्यात आपल्याला दिलेला पेमेंट ऑफ स्टायपंड आपल्याला गव्हर्नमेंटचा जो स्टायपंड रूल आहे त्या स्टायपंडनुसार तुम्हाला स्टायपंड भेटेल म्हणजे पगार. ओके. सिलेक्शन प्रोसेस आपल्याला जे बेसिस आपल्याला मार्क असतं पर्सेंटेजनुसार केलं जातं आपल्याला क्वालिफिकेशननुसार. तर टी-ए-डी आपल्या ह्याच्यात भेटणार आहे. टी-ए-डी वगैरेच्यात आपल्याला याच्याबद्दल अपॉर्च्युनिटी देण्यात आलेली आहे ऑटो अप्लाय करण्यासाठी. व्हिजिट दिलेली आहे ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी apprenticeship.india.gov.in अप्लाय करायचं आहे. टेक्निशियन अप्रेंटिसशिप आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिपसाठी NATHच्या वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. या दोघांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. कॅन्डिडेटसाठी तर दिलेलं आहे म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे. NATHवर आपलं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर तिथे टाकायचा आहे. आधार नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला एस्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला मिळून जातो. तो नंबर मिळाल्यानंतर आपल्याला यांच्या UCLच्या वेबसाईटवरून अप्लाय करायचं आहे. 2 ठिकाणी आपल्याला अप्लाय करावं लागतं. आता त्याच्यामध्ये डॉक्युमेंट दिलेलं आहे. मॅट्रिफिकेशन ऑल मार्कशीट्स लागणार आहे. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेशन, SC, ST, OBC, NCL, सर्टिफिकेशन फॉर ॲप्लिकेट EWS, मेडिकल सर्टिफिकेशन फॉर फिजिकल हँडिकॅप ओन्ली. ओके. फोटो ऑफ सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड लिंक बँक अकाउंट आणि आपल्या लँड आपल्याला ॲक्विजिशन सर्टिफिकेशन्स. ओके. आधार कार्ड, पॅन कार्ड, प्रोजेक्ट्स अपेट्स फॅमिली कोडसाठी. ओके. एम्प्लॉयन्ससाठी. ओके. आता अपेंटिसशिपसाठी जर बघायला गेलं यामध्ये तर अपॉर्च्युनिटी आहे. याच्यामध्ये देण्यात आलेली आहे अपेंटिसशिपसाठी आपल्याला अपॉर्च्युनिटीसोबत आपल्याला सर्टिफिकेशन प्रोव्हाईड केले जातं, जे की आपल्या अपेंटिसशिप झाल्यानंतर आपल्याला सर्टिफिकेशन भेटणार आहे, जे की तुम्हाला लोकेशन मी सांगितलेलं आहे. आता कॅन्डिडेटसाठी याच्यामध्ये दिलेली आहे की चांगली अपॉर्च्युनिटी आहे, जे की ऑल प्रिव्ह्यू आपल्याला ॲप्लिकेशन दिलेले आहे अपलोडेड फॉर द नीड टू अप्लाय फॉर फ्रेश कॅन्डिडेटसाठी अपॉर्च्युनिटी आहे. ओके. 28/2/2026 पर्यंत आपल्याला याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी दिलेली आहे अप्लाय करण्यासाठी शेवटची दिनांक. ओके. आता एम्प्लॉयमेंटसाठी याच्यामध्ये 1961च्या ॲक्टनुसार याच्यात अप्लाय करता येणार आहे. तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे. नोट दिलेली आहे ह्याच्यामध्ये प्युअरली फॉर इलेव्हन क्रायटेरिया वगैरे वाचूनच आपल्याला अप्लाय करायचं आहे. अप्रेंटिसशिपसाठी आपल्याला जर अप्लाय करायचं असेल तरच अप्लाय करू शकतात तुम्ही. आता मॅनेजमेंट करून अपॉर्च्युनिटी दिलेली आहे. UCIL कडून चांगली अपॉर्च्युनिटी आहे यामध्ये. ओके. आता याच्यामध्ये बघू शकता प्रेफरन्स दिलेला आहे, जे की आपल्याला लँडसाठी जे आहे पर्सेंटेज वगैरे त्यांना 5 KM मध्ये आपल्याला याच्यात दिलेली आहे. आता अपॉर्च्युनिटी वगैरे याच्यात दिलेली आहे. त्यानंतर सेंट्रल पर्सन फॉर सिलेक्शन UCIL कडून यांना पण याच्यात अपॉर्च्युनिटी वगैरे देण्यात आलेली आहे. ओके. तर याच्यात बघू शकतात तुम्ही. आता याच्यामध्ये दिलेलं आहे कॅन्डिडेटला मार्कशीट्स आणि याच्यामध्ये आपल्याला विदाऊट अपलोडिंग फॉर मार्कशीट्स वगैरे आपल्याला याच्यात सिलेक्शन केलं जाणार नाही. तर मार्कशीट वगैरे अपलोड करा. त्यांच्या आपल्याला मार्कशीट्स वगैरे डॉक्युमेंटेशन झाल्यानंतर आपल्याला इथं सिलेक्शन असणार आहे. लक्षात असू द्यायचं आहे. याच्यात छोटी-मोठी बेसिक इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे. ओके. आता याची UCILची आता वेबसाईट दिलेली आहे. वेबसाईटवरून आपल्याला एकदा अप्लाय करायचं आहे, जे की तिथून अप्लाय झाल्यानंतर अप्रेंटिसशिपच्या आपल्या पोर्टलवरून अप्लाय झाल्यानंतर UCILच्या वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. आता एनी चेंजेस वगैरे जे असेल तर तुम्हाला वेबसाईट आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला चेक करत राहायचे आहे अपडेट्स वगैरे डेली बेसिसवर. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आता मेल ॲड्रेस दिलेला आहे. तुम्हाला काही आपल्याला मेल करायचं असेल यांना तुम्ही मेल करू शकता त्यांच्या मेल ॲड्रेसवर. आता इम्पॉर्टंट डेट्स दिलेले आहे, जे की आपल्याला 1/2/2026 पासून याचे फॉर्म चालू झालेले आहे. 1 फेब्रुवारी 2026 पासून फॉर्म चालू होणार आहे. सॉरी. ओके. शेवटची दिनांक असणार आहे 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत अप्लाय करण्यासाठी. आणि याच्यामध्ये दिलेलं आहे आता एम्प्लॉयमेंट आपल्याला वार्ड सर्टिफिकेशन आपल्याला डिक्लेरेशन बाय एम्प्लॉय फॉर अप्लाइंग फॉर द ट्रेनिंग UCIL कडून नेम ऑफ द ॲड्रेस फॉर एम्प्लॉय डेस्टिनेशन युनिट एरिया EMP नंबर दिलेला आहे. रिलेशनशिप विथ स्टुडंट वार्ड दिलेला आहे. नेम ऑफ द स्टुडंट वार्ड दिलेला आहे. डेट ऑफ बर्थ ऑफ स्टुडंट, नेम ऑफ द इन्स्टिट्यूट ऑफ कॉलेज ऑफ स्टडिंग आणि त्याच्यानंतर दिलेलं आहे आपल्याला नेम ऑफ द कोर्स अँड ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग अँड टेलिफोन अँड मोबाईल नंबर. ओके. डिक्लेरेशन वाचून घ्या. प्लेस डेट टाका, सिग्नेचर आणि नाव टाकून द्या. याच्यामध्ये सेल्फ अटेस्टेड आपल्याला अटॅच करायचे UCILचे एम्प्लॉयचे सर्टिफिकेशन्स. ओके. आता याच्यात दिलेल्या प्रोजेक्ट्स अफेअरचं सर्टिफिकेशन्स वगैरे दिलेलं आहे. तुम्ही नाव टाकू शकतात. रेसिडेन्शियल प्रूफ, आधार कार्ड, सिग्नेचर करायचं आहे. नेम ऑफ द आपल्याला प्रेझेंट गॅरंटरचं सिग्नेचर घ्यायचं आहे. ओके. त्यानंतर इथं बाकीचे लँडसाठी इथं सर्टिफिकेशन वगैरे देण्यात आलेले आहे. ओके. अशा पद्धतीचे हे PDF फॉर्मॅट आहे. याच्यामध्ये अपडेट पण आहे आणि फॉर्म पण दिलेला आहे. छोटे-मोठे डॉक्युमेंट्स याची जी PDF फॉर्मॅट आहे मी तुम्हाला टेलिग्राम चॅनल WhatsAppला शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड पण करू शकतात. ओके. याची अप्लाय करण्याची लिंक जी आहे NAPS दोघांची लिंक आणि UCILची वेबसाईट लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ओके. काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. काही एक्स्ट्रा Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे, मित्रांना शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब अपॉर्च्युनिटी असतो. अशाच नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.